आपण पाहत आहोत इंडिया न्यूज R7 भारताचा आवाज। देवळाली प्रवराच्या आठवडी बाजारात 2 मोबाईल चोरांना रंगेहात पकडले। 2 मोबाईल चोर पळून जाण्यात यशस्वी। देवळाली प्रवराची पोलीस चौकी बंदच, पोलीस आले तब्बल 3 तासांनी। नागरिकांचा तीव्र संताप। देवळाली प्रवरा तालुका राहुरी येथील आठवडे बाजारात 2 तरुणांनी 15 ते 20 मोबाईल चोरले। चोरी करताना बाजारातील काही तरुणांनी त्यांना रंगेहात पकडले। नंतर या 2 तरुणांची यथेच्छ धुलाई करण्यात आली। काही जागरूक नागरिकांनी दोन्ही चोरांना पोलिसांच्या ताब्यात देण्याची विनंती केली। देवळाली प्रवरात पोलीस आउटपोस्ट आहे, परंतु ते 2 वर्षापासून बंद अवस्थेत आहे। या पोलीस चौकीसाठी 6 नियुक्त्या असतानाही या पोलीस चौकीकडे एकही पोलीस फिरकत नाही। त्या 2 चोरांना ताब्यात घेण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यातून 2 पोलीस तब्बल 3 तासांनी पोहोचले। पकडलेल्या मोबाईल चोरांच्या विरोधात रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता। पोलीस चौकी बंद असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। याबाबत समजलेली माहिती अशी की देवळाली प्रवरा आठवडी बाजारात 2 मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला। दुपारी 3 वाजता भाजीपाला घेत असलेल्या बाजारकरूंचा खिशातील मोबाईल चोरताना दुसऱ्या बाजारकरूने त्यांना रंगेहात पकडले। दोन्ही चोरांना रंगेहात पकडल्यानंतर त्यांचे 2 साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले। या 2 चोरांना पकडून बाजाराच्या बाहेर आणल्यानंतर त्यांची यथेच्छ धुलाई केली। त्यात त्यांना होत असलेली मारहाण पाहून एका जागृत नागरिकाने त्यांना पोलीस चौकीत घेऊन जा असे सुचवले, परंतु देवळाली प्रवरातील पोलीस चौकी गेल्या 2 वर्षापासून बंद अवस्थेत आहे। अखेर राहुरी पोलीस ठाण्यात एक सुज्ञ नागरिकाने फोन करून मोबाईल चोरांची माहिती दिली। तब्बल 3 तासांनी म्हणजेच सायंकाळी 6:30 पोलीस देवळाली प्रवरामध्ये पोहोचले। दोन्ही चोरांना पोलिसांनी ताब्यात घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात घेऊन गेले। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही मोबाईल चोरांच्या विरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता। देवळाली प्रवरातील पोलीस चौकी गेल्या 2 वर्षापासून बंद अवस्थेत असल्याने देवळाली प्रवरात गुन्हेगारीचे साम्राज्य वाढत चालले आहे। मध्यंतरी मुलीस पळवून नेल्याने 2 गटात तुफान हाणामारी होऊन जाळपोळ करण्यात आली। अनेक घटना ताज्या असतानाही पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांनी पोलीस चौकी उघडी ठेवण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही। इंडिया न्यूज R7 साठी राजेंद्र उंडे, राहुरी।